जर आपल्याला एखादा शेअर बाय करायचा असेल तर आपण आपल्या ब्रोकरच्या ॲपवर जातो, त्यानंतर बाय बटनवर क्लिक करतो आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला साधारणपणे 2 ऑप्शन दिसतात. एक असते लिमिट ऑर्डर आणि दुसरी असते मार्केट ऑर्डर. या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की लिमिट ऑर्डर म्हणजे नेमकं काय. समजा आपल्याला TCSचा शेअर बाय करायचा आहे. सध्या TCSची जी मार्केट प्राईस आहे ती फॉर एक्झाम्पल 102 रुपये आहे, पण आपल्याला तो शेअर 100 रुपयाला बाय करायचा आहे. तर आपण लिमिट ऑर्डर सिलेक्ट करू आणि प्राईजमध्ये 100 रुपये टाकू आणि क्वांटिटी टाकू आणि ऑर्डर प्लेस करू. आता जर मार्केटमध्ये TCSची प्राईस 100 रुपये किंवा त्यापेक्षा कमी झाली आणि त्या प्राईजवर सेलर अवेलेबल असेल तर आपली ऑर्डर एक्झिक्यूट होऊ शकते. पण TCSची प्राईस ही 100 रुपयापर्यंत आलीच नाही तर आपली ऑर्डर एक्झिक्यूटच होणार नाही. म्हणजे लिमिट ऑर्डर म्हणजे आपण शेअर बाय करण्यासाठी एक स्पेसिफिक प्राईस ठरवतो. प्राईस आपल्या लिमिटपर्यंत आली तर ऑर्डर एक्झिक्यूट होऊ शकते, नाही आली तर शेअर बाय होत नाही. पण जर आपल्याला प्राईस ठरवायचीच नसेल आणि शेअर त्यावेळेच्या मार्केट प्राईसवर लगेच बाय करायचं असेल तर आपण कुठली ऑर्डर वापरली पाहिजे, तर मार्केट ऑर्डर. मार्केट ऑर्डर म्हणजे काय हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ.